धाराशिव जिल्ह्यामध्ये परांडा तालुक्यामध्ये शिरसगाव गावात अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचं जगणं अगदी उद्ध्वस्त झालंय। पावसामुळे शेतकऱ्यांचं राहतं घर, 5 म्हशी, 2 गायी आणि घरातल्या सगळ्या संसारोपयोगी साहित्याची होळी झाली। पुराच्या पाण्यामध्ये हे साहित्य वाहून गेलंय, त्यामुळे तब्बल 25 लाखांचं नुकसान झालंय। शासनाने 10,000 रुपयांची मदत जाहीर केली आहे, तरी सुद्धा ती मदत अजूनही पोहोचली नाहीये। प्रशासन लक्ष देणार का? पुन्हा शेतकऱ्यांची थट्टा होणार असा संतप्त सवाल शेतकरी पुन्हा विचारतायत। जमीन खरडून गेली, घर वाहून गेलं, गंज गेली, जनावर गेली। जनावर किती गेले? म्हशी गेल्या 4, 1 गाय गेली। पर आपलं सर्वसाधारण किती नुकसान झालंय? काय 5-25 लाखाच्या पुढे असेल, पण आता काय त्याचं कुठं बघावं, सगळ्या वावराने इसकटलंय, कुंकड बी काय। शासनाने काय ती मदत जाहीर केली? 10,000 आलं का तुमच्याकडे? शासनाचं माणूसच माझ्याकडे आलं नाही आणि कशाला ती 10,000 पोचलं अशी चर्चा आहे, नेमकं काय? काय मला काहीच पोचलं नाही, माणूसच आला नाही तर 10 कुठला आणता। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या।